शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्या डाळिंब पिकावरती अशा अनेक किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. आणि त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला नेमॅटोड किंवा सूत्रकृमीचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. आणि ह्या नेमॅटोड किंवा सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे बरंचसं क्षेत्र आपल्या भागातील कमी झाले आणि मुळातच ही सूत्रकृमी आपल्या डाळिंब बागेवरती अटॅक केल्यानंतर किंवा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्या डाळिंबावरती कोणकोणती लक्षणे दिसून येतात आणि त्याचबरोबर त्या सूत्रकृमीचं चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण किंवा व्यवस्थापन करायचं असेल तर कोणकोणत्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजे, या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आता मुळातच डाळिंबावरती येणारा हा जो नेमॅटोड आहे किंवा ही जी सूत्रकृमी आहे, ही सूत्रकृमी आपल्या पिकावरती अटॅक झाल्यानंतर किंवा प्रादुर्भाव झाल्यानंतर लक्षणे कोणती दिसून येतात? त्याच्यामधलं ही जी कीड आहे ती मुळातच आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही आणि ही कीड जमिनीतली जी मुळं असतात त्याच्या सानिध्यामध्ये ती राहत असते, मातीमध्ये राहत असते आणि तिथून ती कीड जमिनीच्या मुळाच्या आतमध्ये प्रवेश करते. आता मुळाच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर जे मुळाचे शिरा जे आहेत, त्या शिरा डॅमेज करण्याचं किंवा निकामी करण्याचं काम ह्या नेमॅटोड्सच्या किंवा सूत्रकृमीच्या माध्यमातून होत असतं. आणि शिरा जर डॅमेज झाला तर आपल्याला एकंदरीतच मुळावरती ह्या ज्या गाठी दिसतात, ह्या गाठी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात आणि ह्या गाठी तयार झाल्यामुळे जी मुळं आपली वनस्पतीची मुळं असतील, डाळिंबाची मुळं असतील, जे जमिनीमधलं अन्नद्रव्य शोषण करण्याचं, पाणी शोषण करण्याचं जे काम असतं, त्याच्यामध्ये पूर्णपणे व्यत्यय येतो आणि जे अन्नद्रव्ये किंवा पाणी असेल, ते पूर्ण वनस्पतीला किंवा आपल्या डाळिंबाच्या झाडाला भेटत नाही आणि त्याच्यामुळं कालांतराने आपल्या पिकाचं जे उत्पादन आहे, ते घटतं आणि जास्त प्रादुर्भाव झाला, तर आपलं डाळिंब पीक हे दगावू सुद्धा शकतं. आणि ही एकंदरीत लक्षणे जेव्हा आपल्या पिकावरती, डाळिंबावरती नेमॅटोडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर दिसून येतात. बरं आता ह्या डाळिंबाच्या पिकावरती येणारं ही जी सूत्रकृमी आहे किंवा नेमॅटोड आहे, मग त्याचं नियंत्रण कसं करायचं? तर त्याच्यामध्ये पहिलं जे झाडांना आपण विश्रांती देत असतो, रेस्ट पिरियडवरती आपण बागा सोडत असतो, तेव्हा त्याच्या 2 ते 3 महिने अगोदर आपण जे कल्टिव्हेटरच्या साहाय्याने किंवा बेडगं कुदळच्या साहाय्याने जी आपण झाडाच्या बुडामध्ये जी चाळण करून घेत असतो, ती चाळण करत असताना जी आपली झाडाची जी मुळं असेल, तंतुमुळं असतील, तर त्या तंतुमुळाची सुद्धा त्या ठिकाणी काय होत असते, आपल्याला तोडली जात असतात किंवा कट होत असतात. आणि तेव्हा ज्या तंतुमुळावरती आपल्याला ज्या बारीक-बारीक गाठी असतात, त्या बारीक गाठी काय करायच्या आहेत, गोळा करायच्या आहेत प्लॉटच्या नेऊन बाहेर आपल्याला त्या काय करायचंय, त्याची विल्हेवाट लावायची. कधी? जेव्हा बाग आपण रेस्ट पिरियडवरती सोडत असतो, बेसल डोस भरायच्या अगोदर, जेव्हा आपण चांगली मुळामध्ये किंवा झाडाच्या भोवती आपण कल्टिव्हेटरच्या सहाय्याने चांगली चाळण करून घेत असतो, तेव्हा त्या गोष्टी करायच्या आहेत. आता हे मुळे तोडल्यानंतर जेव्हा आपण बेसल डोस भरत असतो, मग बेसल डोसमध्ये शेणखत असेल, रासायनिक खतं असतील किंवा अनेक इतर खतांच्या मात्रा असेल, तेव्हा त्या खताबरोबर हे जे आपलं कार्बोफ्युरॉन आहे, ते 10 ते 15 किलो प्रति एकरी बेसल डोसमध्ये मिक्स करत असताना ते त्याचे त्या ठिकाणी द्यायचं. त्याचबरोबर तिसरं, जेव्हा आपलं वर्षभर बाग राहत असते आपल्या प्लॉटवरती, तेव्हा वर्षातून 3 वेळा जे आपलं साधं निमतेल असतं, ते ड्रिपच्या माध्यमातून सोडायचंय आणि ते 3 वेळा कधी? तर त्याच्यामधलं पहिलं जेव्हा आपण झाडाला विश्रांती देत असतो, त्याच्या अगोदर एकदा, दुसरं आपल्या झाडाला कळी निघण्यापूर्वी एकदा ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे आणि तिसरं पहिलं पाणी दिल्यानंतर 3 महिन्यांनी आपल्याला हे निमतेल ड्रिपच्या माध्यमातून सोडायचं आहे. नंतर जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये, मुळातच जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये हा पावसाचा कालावधी आहे आणि ह्या पावसाच्या कालावधीमध्ये मायक्रोबियल काउंट वाढवण्यासाठी किंवा मायक्रोबियल किंवा जैविकच्या पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला त्या नेमॅटोडचं किंवा सूत्रकृमीचं नियंत्रण करायचं असेल, तर ही जी 3 महत्वाची जैविक खतं किंवा जैविक कंट्रोल करणारी जी औषधं आहेत, त्याच्यामधलं ट्रायकोडर्मा, बॅसिलोमायसिस आणि मायकोरायझा हे तिन्ही जैविक औषधं एकतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून किंवा स्लरीच्या माध्यमातून जुलै किंवा जून ते सप्टेंबर या महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्ही सोडू शकता. आणि त्याच्यानंतर सरतेशेवटी किंवा शेवटी रासायनिक दृष्टिकोनातून जर आपल्याला त्याचं नियंत्रण करायचं असेल, तर मार्केट्समध्ये उपलब्ध असणारं बायर कंपनीचं वेल्लम प्राईम 500 मिली सेपरेट ड्रिपच्या माध्यमातून सोडू शकता. जानेवारी ते एप्रिल या दरम्यान किंवा पोटॅशियम ह्युमेट 500 ग्रॅम ड्रिपच्या माध्यमातून सेपरेट सोडू शकता आणि सीवीड 500 ग्रॅम ड्रिपच्या माध्यमातून सेपरेट सोडू शकता. आणि हा जो प्रॉब्लेम आपल्या डाळिंबाच्या मुळावरती येणार आहे भविष्यामध्ये किंवा येऊच नये, त्याच्यासाठी ही काळजी प्रत्येक डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांनी घेणं गरजेचं आहे.
तरच आपल्या बागा ह्या चांगल्या तंदुरुस्त राहतील आणि भविष्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन येऊन एकूणच आपलं अर्थकारण मजबूत होईल. आणि त्याच्यामुळे असेच नवनवीन वेगवेगळ्या पिकावरचे व्हिडिओ आपण आपल्या YouTube, Insta आणि फॅमिली Facebook या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण घेत असतो. आणि हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना कसा वाटला? कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनलला, Instaला आणि Facebookला फॉलो केलं नसेल, तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.